नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राजकारणात अनेक चढ उतार अनुभवले. लोकसभेत चांगले काम असूनही आधी आजी आणि नंतर माजी झालो. मात्र प्रत्येक प्रसंगात संधी शोधत काम करत राहिलो. कधीही मोकळा बसलो नाही, अशा शब्दात माजी खासदार सुजय विखे यांनी आपल्या खास शैलीतून विरोधकांवर जोरदार टीका केली. माझ्यासारख्या माणसाला मोकळं बसू देऊ नका, कारण त्याचे परिणाम वाईट होतात. ज्यांनी मला घरी बसवलं त्यांनाही नंतर मोकळं व्हावं लागल, असा खणखणीत टोला त्यांनी यावेळी लगावला. शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी ब्राह्मणी तालुका राहुरी येथे विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, प्रधानमंत्री दिव्यांग केंद्र अहिल्यानगर व ब्राह्मणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व गरजू लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले. यासोबतच विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे व युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळकृष्ण बाणकर होते. यावेळी डॉक्टर विखे यांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी संकल्पनात्मक कार्यक्रम राबवले जात असून त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कामांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपाचे युवा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले म्हणाले, ब्राह्मणी गावावर कर्डिले साहेबांचे विशेष प्रेम होते. गावाच्या कोणत्याही कामासाठी त्यांनी कधीही नाही म्हटले नाही. भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जनतेने दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी जनतेत राहणे, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे हीच खरी ओळख होती. त्यांच्याच विचारांवर चालत अखेरच्या श्वासापर्यंत काम करण्याचा शब्द अक्षय कर्डिले यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण बाणकर, सरपंच सुवर्णाताई सुरेश बाणकर, उपसरपंच महेंद्र तांबे, अमोल भनगडे, रवींद्र म्हसे, किशोर वने, उत्तमराव म्हसे, नामदेव ढोकणे, विजय बाणकर, विक्रम तांबे, आर तनपुरे, धनंजय आढाव, आशिष बिडकर, युवराज गाडे, उत्तमराव आढाव, उत्तम खुळे, बापूसाहेब वाघ, अनिल आढाव, आप्पासाहेब पवार, निवृत्ती आढाव, शरद पेरणे, किशोर विटणोर, गिरीराज तारडे, अर्चना गायकवाड, आशाताई वाकडे, प्रियंका आंबेडकर, अश्विनी बाणकर आदी मान्यवर यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. सुरेश बाणकर यांनी प्रास्ताविक केले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. हा कार्यक्रम लोकांच्या जीवनामध्ये बदल करणारा कार्यक्रम आहे. जसं मी म्हटलं ना की कमी वयामध्ये मला फार पाहायला मिळालं आणि प्रत्येक घडलेल्या घटनेमधून मी संधी शोधतो. लोकसभेमध्ये काम चांगलं होतं माझं, पण ठीक आहे, काय हरकत नाही, माजी झालो. पण माजी झाल्यावर मी काय करू शकतो? आज मला लोकांनी माझ्या जीवनामध्ये वेळ दिला. मी खासदार नसलो तर मी काय केलं? मी 6 महिन्यामध्ये या महाराष्ट्रातला सगळ्यात जिल्ह्यातला सगळ्यात मोठा कारखाना उभा केला आणि 10,500 टन प्रतिदिन गाळपचा कारखाना आज मी चालू शकलो. मी मोकळं बसलो नाही. उलट मी लोकांना म्हणतो, माझ्यासारखा माणूस मोकळं बसू नका, त्याचे परिणाम वाईट होतात. ज्या ज्या लोकांनी मला मोकळं बसवलं, आज त्यांना पण मोकळं व्हावं लागलं. त्यांनी मला बसू दिलं असतं, मी त्यांना हात लावला नसतं. राजकारणामध्ये काही काही लोक पदावर बसलेले चांगले असतात, म्हणजे ते शांत राहतात. मोकळे ठेवले का त्यांना मग उपद्रव सुचतो. इकडं बोट लाव, तिकडं बोट लाव, तिकडं बोट लाव. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.